चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे गरजेचे आहे आणि तो म्हणजे असा की आपण सर्वात मोठे भाग्यवान आहोत की आपण पवित्र अशा भारतभूमीमध्ये जन्माला आलो की ज्या पवित्र भूमीमध्ये ज्ञानोबा तुकोबरा झाले। जर कदाचित या भारतभूमीमध्ये जर रामप्रभू अवतीर्ण झाले नसते तर मर्यादा काय असते हे जगाला समजलं नसतं। जर कदाचित या भारतभूमीमध्ये लक्ष्मणजी अवतीर्ण झाले नसते तर बंधुप्रेम काय असतं हे जगाला कळलं नसतं। जर कदाचित या भारतभूमीमध्ये माझ्या सुमित्रा माता उत्तीर्ण झाल्या नसत्या तर मुलांना कशी शिकवण द्यावी हे जगाला कळलं नसतं। या भारतभूमीमध्ये रामप्रभू उत्तीर्ण झाले, त्यांनी आपल्या रघुवंशाची रीत जगाला दाखवून दिली की रघुकुल रीती सदा चलिया प्राण जाए पर बचन न जाए। राम सिया राम जय जय राम। 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 रघुकुल रीति सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय। खऱ्या अर्थाने मर्यादा काय असते हे माझ्या रामप्रभूंनी जगाला दाखवून दिली। वचन रक्षणासाठी राज्यवैभवाचा त्याग काय असतो हे माझ्या रामप्रभूंनी जगाला दाखवून दिले। जर कदाचित या भारतभूमीमध्ये लक्ष्मणजी अवतीर्ण झाले नसते तर बंधुप्रेम काय असते हे समजलं नसतं। ज्यावेळेस रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास देण्यात आला ही गोष्ट लक्ष्मणजींना कळाली। लक्ष्मणजी ताडताड करत कौशल्या मातेच्या महलामध्ये आले। त्या ठिकाणी कौशल्या माता रुदन करत होते आणि रामप्रभू कौशल्या मातेला समजावित होते। लक्ष्मणजी म्हणतात, दादा मी ऐकलेली गोष्ट खरी आहे का? अरे मी असं ऐकले तू 14 वर्ष वनामध्ये जाणार आहे, उद्या तुझा राज्याभिषेक आहे आणि आज तू वनामध्ये जाणार आहे, हा अन्याय आहे आणि या अन्यायाला वेळीच प्रतिबंध घातला पाहिजे। दादा ज्यांनी कोणी तुला हे वचन दिलं ना त्याला मी जिवंत सोडणार नाही। त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, नाही लखन, आपल्या वडिलांनी आपल्या आईला दिलेले हे वचन आहे आणि हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, म्हणून मला 14 वर्ष वनामध्ये जावं लागणार आहे। त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतात, दादा तू जर वनामध्ये जाणार असेल ना तर मीही तुझ्या बरोबर 14 वर्ष वनामध्ये यायला तयार आहे। काय बंधुप्रेम आहे माय बाप्पानं। त्यावेळेस रामप्रभूंच्या मुखात वाक्य की नाही लखन, नीतिशास्त्र काय सांगतंय, एका राज्य सांभाळण्यासाठी एखाद्या जबाबदार व्यक्तीची गरज लागते आणि ती जबाबदार व्यक्ती म्हणजे तू आहे। कारण भरत आणि शत्रुघ्न सुद्धा मामाच्या गावी गेले, सध्या बाबांची तब्येतही व्यवस्थित नाही, म्हणून तू माझ्या बरोबर येण्याचा हट्ट सोड आणि या अयोध्येमध्ये राहा। लक्ष्मणजी म्हणतात, वा दादा वा, तू माझ्यापेक्षा मोठा आहे, ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, तू मला नीती शिकवलीच पाहिजे आणि मी ती ऐकलीच पाहिजे। पण दादा आज तुला सांगतो तुझी कुठलीच नीती ऐकणार नाही, कारण दादा ज्याला कीर्तीची गरज असते तो करेल ना नीतीचा विचार, ज्याला मुक्तीची गरज असते तो करेल ना नीतीचा विचार, पण मला कीर्तीही नको आणि मुक्तीही नको, मला फक्त आणि फक्त माझा रामदादा पाहिजे। दादा अरे ज्या अयोध्येमध्ये राम नाही त्या अयोध्येमध्ये काहीच काम नाही, यालाच म्हणतात बंधुप्रेम की जहा राम वहा लक्ष्मण पायो। जर लक्ष्मणजी या भारतभूमीमध्ये अवतीर्ण झाले नसते तर बंधुप्रेम काय असते जगाला समजलं नसतं। ज्यावेळेस लक्ष्मणजी सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी जातात, आई रामदादा 14 वर्ष वनामध्ये जाणार आहे। सुमित्रा मातेचे नेत्र सजीर झाले आणि सुमित्रा माता म्हणाल्या, लखन जर माझा राम 14 वर्ष वनामध्ये जाणार असेल तू इथे कशाला आला? त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतात, आई मी तुझी आज्ञा घेण्यासाठी आलो, मी तुझी परवानगी घेण्यासाठी आलो ग, की मीही माझ्या रामदादा बरोबर 14 वर्ष वनामध्ये जाऊ का? 14 वर्ष वनामध्ये जाऊ का? हे शब्द ऐकता सुमित्रा माता म्हणाल्या, लखन तू आज सुमित्रेचा दुधाचा हिशोब दिला नाहीस। लक्ष्मणजी म्हणतात, का गाई माझं काही चुकलं का? नाही लखन,
तू आज सुमित्राचा दुधाचा हिशोब दिला नाहीस. तू जर मला न विचारता तुझ्या रामदादा बरोबर 14 वर्ष वनामध्ये निघून गेला असता ना, तर मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता. काय शिकवण आहे मायबापांनो, काय संस्कार आहे. अहो, अशा दिव्य सुमित्रा माता याच भारत भूमीमध्ये अवतीर्ण झाले. याच भारत भूमीमध्ये राम प्रभू लक्ष्मणजी अवतीर्ण झाले आणि याच भारत भूमीमध्ये आपण सर्व पावन तो देश हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जन्माला आलो हे आपलं पहिलं भाग्य. आपलं दुसरं भाग्य हे आहे की या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, की ज्या भारत भूमीमध्ये ज्ञानोबरांचे तुकोबरांसारखे संत होऊन गेले, की ज्या भारत भूमीमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर होऊन गेले. मायबापांनो, आजही तुम्ही भंडारा डोंगरावरती जा आणि त्या भंडारा डोंगरावरची माती उचलून कानाला लावा. आजही त्या मातीतून असा आवाज येतो, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आजही तुम्ही पावनखिंडीमध्ये जा आणि त्या पावनखिंडीची माती उचलून कानाला लावा. आजही त्या मातीतून असा आवाज येतो, पोचला का रे शिवबा गडावरती, झाला का रे तोफेचा आवाज. एवढी महाराष्ट्राची माती महान आहे आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज झाले, छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण सर्व लहानाचे मोठे झालो. हे आपलं दुसरं भाग्य. आपलं तिसरं आणि शेवटचं भाग्य हे आहे की जगामध्ये सर्वात सुंदर असणारा हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाची पताका, या वारकरी संप्रदायाचे आचार विचार ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी तुमच्या आमच्या खांद्यावर दिलेले आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. इथे गायक वादक मंडळी अतिशय सुंदर आहे. या कार्यक्रमाचं कौतुक जर माझ्या ज्ञानोबरायांच्या भाषेत करायचं म्हटलं तर ते असं करता येईल की प्रथम वैसाकाळी लावण्याची नवहाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी. या कार्यक्रमाचं प्रत्येक अंगणांगी लावण्यपूर्ण अशा स्वरूपाचं आहे आणि अशा दिव्य कार्यक्रमामध्ये माझ्या वाटेला आलेली कीर्तनरूपी सेवा विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जे भगवंताचे भक्त असतात त्यांच्या आत्मउद्धारामध्ये तीळ मात्रही संदेह राहत नाही. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. आपण जर या मृत्यूलोकातील वाङ्मयांचा विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला 3 वाङ्मय पाहता येईल. पहिलं औपनिषदीय वाङ्मय, दुसरं स्मार्त वाङ्मय, तिसरं संत निर्मिती वाङ्मय. औपनिषदीय वाङ्मय असू द्या, स्मार्त वाङ्मय असू द्या, संत निर्मिती वाङ्मय असू द्या, या तिन्ही वाङ्मयांचा एकच निर्धार आहे की या मानवी देहामध्ये आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. आता कोणी म्हणेल ताई, या मानवी देहामध्ये करण्यासारख्या तर असंख्य गोष्टी आहेत, या सर्व बाजूला ठेवून तुम्ही म्हणताय की आत्मउद्धार करून घ्या.
आत्मउद्धार करून घ्या. हो, तर याचे अनेक कारण मीमांसाशास्त्रामध्ये आलेले आहे. आपण 2-3 कारणे पाहू आणि पुढे चालू. विठ्ठला 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 मानवी देहामध्ये आलेल्या व्यक्तीने आत्मउद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा? याचं पहिलं कारण शास्त्रकार सांगतात तत्प्रयोजनत्वात, दुसरं कारण सांगतात तद्वारद्वार, तिसरं कारण सांगतात साधन हलभ्यत्वात आणि चौथं कारण सांगतात शास्त्र अग्रहत्वात. नरदेहाचा आत्मउद्धार करून घेणं हेच त्याचं परमप्रयोजन आहे. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक व्यक्तिमत्वाला 2 प्रयोजन असे जन्माला घातली. कुठले 2 प्रयोजन? तो पहिलं परमप्रयोजन आणि दुसरं गौण प्रयोजन. आता कशाला म्हणतात परमप्रयोजन, कशाला म्हणतात गौण प्रयोजन? तर महाराज म्हणतात यस्य कृते यस्य उत्पत्ती हितेन तदेव करणं तत्तस्य परमप्रयोजन आणि यस्य कृते यस्य नोत्पत्ती हितेन तदेव करणं तत्तस्य गौण प्रयोजन. म्हणजेच काय? ज्याच्याकरिता ज्याची उत्पत्ती झाली त्याने तेच करणं हे झालं त्याचं परमप्रयोजन. आता इथं बसल्याने सर्वांनी सांगायचं की पकवाजाची उत्पत्ती कशासाठी झाली? वाजवण्यासाठी. कीर्तनामध्ये भजनामध्ये वाजवण्यासाठी. जर पकवाजाची उत्पत्ती कीर्तनामध्ये भजनामध्ये वाजवण्यासाठी झाली असेल तर हे झालं त्याचं परमप्रयोजन. आता कशाला म्हणतात गौण प्रयोजन? मी मागास सांगितलं यस्य कृते यस्य नोत्पत्ती तेन तदेव करणं तत्तस्य गौण प्रयोजन. म्हणजेच काय? ज्याच्याकरिता ज्याची उत्पत्ती झाली नाही त्याने तिथे डोकं लावणं हे झालं त्याचं गौण प्रयोजन. आमचे गुरुवर एक सुंदर असा दृष्टांत सांगतात. एका खेडेगावामध्ये लग्न जमवण्याचा कार्यक्रम चालू होता. आता नवरदेवाची एक अट होती, नवरी शिकलेली कमी असली तरी चालेल पण दिसायला कशी पाहिजे? सुंदर पाहिजे. तर नवरदेवाला नवरी पसंत होती, नवरदेवाला नवरी पसंत होती, नवरीला नवरदेव पसंत होतो. आता नवरदेवाच्या वडिलांच्या 2 अटी होत्या. पहिली अट अशी होती की लग्न मुंबईला पाहिजे. का? गावाकडचे रस्ते खराब असतात, पाहुण्यांना त्रास नको. दुसरी अट काय होती? लग्नामध्ये रव्याचे लाडू पाहिजे. त्यांना रव्याचे लाडू खूप आवडत होते. तारीख ठरली. मंगल कार्यालय, सुंदर असं मंगल कार्यालय, लॉन्स बुकिंग झाला. तारखेप्रमाणे मंडळी मंगल कार्यालयामध्ये जमले. आता मुहूर्त दुपारचाच होता. आता मागच्या काळात कसं होतं? सगळं वेगवेगळ्या दिवशी, हळद, साखरपुडा, लग्न सगळं वेगवेगळ्या दिवशी. पण ह्या काळात कसं आहे? सर्व एकाच दिवशी. मुहूर्त दुपारचा होता. सगळे म्हटले आता मुहूर्त दुपारचा आहे, आधी भोजन करून घेऊ. सगळे भोजनालयामध्ये गेले. तिकडून कोणीतरी आवाज दिला, हो नवरदेवाच्या वडिलांना आधी बसू द्या, त्यांना बीपीचा, शुगरचा त्रास आहे. जागा कुठे शिल्लक नव्हती, पण भोजनालयाच्या दरवाजामध्ये थोडीशी जागा रिकामी होती महाराज. तिथं त्यांना बसवण्यात आलं. सगळे पदार्थ वाढले. गुलाबजाम वाढली, बासुंदी वाढली, रबडी वाढली, पण रव्याचा लाडू काही वाढला नाही. ते म्हटले, अहो तुम्ही तर सर्व पदार्थ वाढले, मला रव्याचा लाडू कुठे? ते आचार्य म्हटले, विसरलो. रव्याचा लाडू सुद्धा वाढण्यात आला. आता महाराज कशापासून खायला सुरुवात करावी याला सुद्धा शास्त्र असतं. पण मंडळी काय करतात? जो पदार्थ आपल्याला आवडतो त्याच्यापासून खायला सुरुवात करतात. तर नवरदेवाच्या वडिलांना काय आवडत होतं? रव्याचा लाडू. त्यांनी 2 बोटांनी फोडायचा प्रयत्न केला, लाडू काही फुटेना. 5 बोटांनी फोडायचा प्रयत्न केला, लाडू काही फुटेना. बुक्की मारली, मनगट गळालं, लाडू काही फुटेना. दातांनी फोडले, 2 दात पडले, लाडू काही फुटेना. आता माता मौल्यांना तुम्ही सांगा, संसार तुम्हीच करताना. एखाद्या पदार्थाची चाचणी जर चुकली, तो पदार्थ कसा होतो? आवडतीचा होतो का ना आवडतीचा होतो? ना आवडतीचा. तसंच या आचाराकडून या रव्याच्या लाडूची चाचणी चुकली. तो म्हातारा जर करायचा होता, रागीटच होता. तडकन उठला, म्हटला, कुणी बनवला हा स्वयंपाक? बोलवा त्या आचार्याला. त्या आचार्याला बोलवण्यात आलं. त्या आचार्याला सर्व पदार्थ येत होते. रबडी येत होती, बासुंदी येत होती, जिलेबी येत होती, पण रव्याचा लाडू काही येत नव्हता, कारण तो मुंबईकडचाच होता. इथं झाली त्यांची बोलाबोली सुरू. जे मागच्या पंक्तीत होते त्यांना तर काहीच पत्ता नव्हता, त्यांची झाली हाणामारी सुरू. आणि ते जे एकदम मंगल कार्यालयाच्या गेटवर होते त्यांना तर काहीच पत्ता नव्हता, त्यांची झाली मारामारी सुरू. ते मारामारी करत भोजनालयामध्ये आले. आता महाराज मायबापांना तुम्ही सांगा, भोजनालयामध्ये मंगल कार्यालयामध्ये कुठं दगड असतात का? नाही. आता म्हटलं दगड नाही, करायचं काय? उचला लाडू आणि हाना एकमेकांना. माझा दृष्टांत संपला. सांगायचं एवढंच आहे की लाडूची उत्पत्ती कशासाठी झाली आहे? खाण्यासाठी का फेकून मारण्यासाठी?
खाण्यासाठी. इथे उपयोग कशासाठी केला? फेकून मारण्यासाठी. हेच झालं त्याचं गौण प्रयोजन. विठ्ठल 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 विठ्ठल